नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्य उत्पादन शुल्क विभागाची उच्च प्रतीच्या बनावट मद्यावर कारवाई। 19,38,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। पनवेल जवळील जुना मुंबई पुणे हायवेवर पोंजे आणि तुपगाव येथील गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून 19,38,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जुना मुंबई पुणे हायवेवर पोंजे गावाच्या हद्दीत दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून एका 4 चाकी वाहनामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 12 बाटल्या, 2 मोबाईल व एक 4 चाकी वाहन असा एकूण 5,60,390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। यावेळी आरोपीकडे सदर अधिक तपास केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर येथील तुपगाव येथील एका शेतातील घरामध्ये जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 50 बाटल्या, विदेशी मद्याच्या 17 बाटल्या, देशी मद्याच्या 4 बाटल्या व 2 मोबाईल, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, बनावट कागदी लेबल व इतर साहित्य असा एकूण 5,78,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 19,38,830 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे बिन्नू कल्लूर, विनेश्वर एस बिजू उर्वा या इस्मावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली। सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अनिल बिराजदार, राज्य उत्पादन शुल्क कर्ज विभाग निरीक्षक PS रासकर, निरीक्षक अजित बहरे, सुरेश झगडे, वाली भरणे, MP आगळे, सहाय्यक दृश्य निरीक्षक निनाव पालवे, जवान ऋषिकेश भोगे, लक्ष्मण हाके, रोहित पाटील, अंकुश जज्जर, धनश्री माळी यांनी यशस्वीरित्या पार पाडली। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली दृश्य निरीक्षक अजित बहरे करीत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम, पनवेल।